शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी रोजी मॉरिस नरोना यानं त्याच्याच कार्यालयात गोळ्या झाडून हत्या केली। त्यानंतर मॉरिसनं स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं होतं। गुन्हे शाखेनं या प्रकरणात मॉरिसचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याला अटक केली होती। आता या संपूर्ण कटाबाबतच्या चौकशीवेळी कोर्टात काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली गेलीत। कोर्टानं काय नमूद केलंय आणि तपासात कोणकोणत्या गोष्टी समोर आल्यात हे पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिसनं गोळ्या झाडल्या त्या बंदुकीचं लायसन्स उत्तर प्रदेशातील फुलपूर जिल्हा पोलिसांनी जारी केल्याची माहिती तपासात समोर आली होती। हाच धागा पकडून पोलिसांनी मॉरिसचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याला अटक केली। मॉरिसनं बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राकडून बंदूक घेतल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालं। या कटाची अमरेंद्रला कल्पना होती। इतकंच नव्हे तर दोघांनी मिळून बंदुकीच्या गोळ्या विकत घेतल्या होत्या आणि अमरेंद्र यानेच मॉरिसकडे बंदूक सोपवली असावी असं प्रथमदर्शनी पुराव्यांवरून स्पष्ट होत असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचंही कोर्टानं म्हटलंय। अटकेत असलेल्या अमरेंद्रने जामिनासाठी अर्ज केला होता। त्यावर न्यायाधीश राजेश ससाणे यांच्यासमोर सुनावणी झाली। यावेळी अभिषेक यांच्या पत्नी यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करून आक्षेप नोंदवला। या अर्जावरील सुनावणीवेळी ससाणे यांनी अभिषेक यांच्या हत्येच्या कटासंबंधी उपलब्ध असलेले पुरावे गांभीर्याने विचारात घेतले। अमरेंद्रला जामिनावर तुरुंगातून सोडल्यास सरकारी पक्षाच्या साक्षीदारांच्या जीवाला धोका निर्माण होईल। तो पुराव्यांमध्ये फेरफारही करू शकतो। तसंच मुंबईचा तो कायमस्वरूपी रहिवासी नसल्यानं तो पळून जाण्याची शक्यता आहे आणि हत्येच्या गुन्ह्याचा तपास प्राथमिक टप्प्यावरती असून पोलीस सध्या कथित गुन्हेगार कटाच्या अनुषंगानं तपास करतायत। अशा परिस्थितीत आरोपीला जामीन देता येणार नाही असं कोर्टानं आपल्या निरीक्षणात म्हटलंय। कोर्टाच्या आदेशानंतर पोलीस आता या प्रकरणात काय भूमिका घेतात आणि पुढील चौकशीमध्ये आणखी कोणकोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रकरणाचे अपडेट्स आणि मुंबईशी निगडीत बातम्यांसाठी लोकमत मुंबईचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करा। यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।